मिलिंद शेटच्या आम्ही कायम बाईट बघितले आहेत. कुठेतरी एक सरप्राईज देतात लोकांना. आजच्या रात्रीला बाईट पडली की उद्या बैल दिसणार नाही, पण लगेच दुसऱ्या मैदानाला बैल असतो. तो काय बोलायला आता एक वाक्य असं एक शब्द निघलाय धप्पा म्हणून. तसं एक धप्पा म्हणून असं एक शब्द आता ना लोकांच्या मनामध्येच बसलाय. कधी पण बैल रात्री शब्द बाईटमध्ये असतात, बैल उद्या पळणार नाही. तर उद्या सकाळचे नाव फिरल्यावरती लगेच समजतात. बैल आला लगेच बोलतात आज कोणत्यावर तरी धप्पा देणार. बरोबर आहे. आणि लवकरच आता जे मिलिंद शेटचे चाहते आहेत कुठेतरी त्यांना पण मैदानामध्ये बघण्यासाठी ते जे चाहते ते आतुरता आहेत. आता दादा 100% येणार. दादा थोडीशी मीटिंग असल्यामुळे दादा थोडे बाहेर गेलेत, त्याच्यामुळे दादा आज मैदानात नाही येऊ शकले. पुढच्या मैदानापासून दादा 100% मैदानात दिसणार. बरोबर. आता शेवटचा प्रश्न घेतो मी. कुठेतरी मिलिंद शेटची जी बाईट होती ना, कुठेतरी असं दर्शवतंय की आम्हाला पैर न देणार आहे त्यांना आम्ही धप्पा देणार. तर कुठेतरी मला असं नाही वाटत की भुंगाला पैर मागण्याची गरज लागत असेल. काय बोलत आता त्या आतली गोष्टी असतील ते दादांनाच माहीत असतील, ते मला काय माहीत नाही. पण दादा बोलले असतील ते खरं झालं असेल म्हणून दादा बोलले. बरोबर आहे. तर दादा तसे बोलणार नाही. बरोबर. दादांना शब्द कोणतरी असं. मंडळी तुम्ही समोरच बघू शकता कोसगावकरांचा भुंगा आज पुन्हा सैराट नाही भुंगा ही गाडी गुलालाची झालेली आहे. आज आपण समीर दादांशी बोलणार आहे. समीर दादा मगर एक खूप मोठे एक नियोजन करतात भुंगाचा आणि कायम पडद्याच्या मागे असतात. आज त्यांच्याशी बोलूया. समीर दादा नमस्कार. नमस्कार. काय सांगाल आज पुन्हा जी अपेक्षा घेऊन आपण मैदानामध्ये येतो गुलालाची ती पुन्हा साध्य केलेली आहे भुंगानी आणि कुठेतरी तुमच्या एक ते ग्रुपसाठी किंवा मिलिंद शेट असतील किंवा अंबरनाथसाठी गुलाल मिळवून दिला आहे. काय बोला. सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगतो आमचे मिलिंद दादा आणि आमचा शैलेश दादा हे दोघंही नगरसेवक झालेले आहेत. त्याच्यामुळे आम्हाला काही शर्तीने यायला जमत नव्हता. आमचा नामदेव बाकी सगळी टीम आमची शर्तीने यायची आणि आम्हाला काही जमत नव्हतं. पण आज आम्ही खूप दिवसातून आमचा सगळा ग्रुप मैदानामध्ये आलाय. मिलिंद शेटनं आले पण आम्ही सगळेजण आज पोरं आम्ही मैदानामध्ये आलोय. बरोबर आहे. आता किती दिवसानंतर तुम्ही आजच्या मैदानाला उपस्थित आहात? आज दीड 2 महिने झाले असतील आम्ही आज मैदानाला आलो. कुठेतरी मला वाटतं अहोरात्र तिकडे इलेक्शनचं काम चालू होती आणि कुठेतरी त्याच्यामध्ये पण तुम्ही विजय मिळवलाय. दोन्ही आता तिसरा विजय आहे. आज आम्ही भुंगाचा पण गुलाल घेऊन आम्ही आज घरी जाणार. बरोबर. म्हणजे खूप मोठा आनंद आहे. हो खूपच मोठा आनंद आहे. आता ही गाडी पळताना तुम्ही अनेक वेळा बघितले. आज पण मला वाटतं तोरीस्तोर गाडी होती. त्या साईडला शेरा आणि रायफल होता. कुठेतरी पिसारोच्या मैदानामध्ये त्याही पण एक निर्विवाद वर्चस्व दाखल केला होता आणि ती गाडी समोर होती. कशी पळाली काय सांगाल गाडी? भुंगा आणि सैराट तर काय मुंबईची A1 जोडीच आहे आणि गाडीला आमच्या खालूनच गाडी त्यांना टाकून निघाली होती 1-2 छकडे आणि तोच शेवटपर्यंत तोच अंतर राहिला. बरोबर आहे. आता ज्या वेळेला सैराटचं नाव असो किंवा सैराटचं नाव फिरो तर प्रत्येकाच्या मनामध्ये एकच असतं की आज भुंगात निघाला आणि कायम हीच जोडी पळते. जसं बघा प्रत्येक गाडा मालकाची इच्छा असते आपला गुलाल पाडून नाही घ्यायचा. जी गुलालामध्ये गाडी आहे ती कायम पळवावी. काय बोलायला याविषयी? नाही गाडी तर आमची आता जोपर्यंत मिलिंद शेट बोलत नाही तोपर्यंत गाडी आमची हीच पळणार आहे आणि कारण A1 जोडी आणि गाडीला खूप चांगला स्पीड लागतो. जेवढ्या शर्ती झाल्या तेवढ्याला सगळ्यांना म्हणजे अशी सुतात शरत झालीच नाही. प्रत्येकाला छकड्यांनी 1 छकड्यांनी 1.5 छकड्यांनीच गाडीने आमचा विजय प्राप्त केलेला. हो बरोबर आहे. आणि कौतुक व्हायला पाहिजे कुठेतरी सुट्टी मेकर आणि कुठेतरी ड्रायव्हरचं. काय बोला. सुट्टी मेकर आमचे मला तर माहिती नाही पण नामदेवला माहिती आहेत का ते खूप चांगले सुट्टी मेकर आणि आज सुट्टी पण चांगली झाली. नामदेवने सांगितलं आज सुट्टी पण चांगली झाली आणि आज कुणाल ड्रायव्हर होता. कुणाल ड्रायव्हरने पण मस्त गाडी हाकलली. बरोबर आहे. आता तुमच्या माध्यमातून तुम्ही काय सांगाल? आजचं हा मैदान रितसर मैदान आहे. कुठेतरी जे मैदान रितसर नसताना म्हणजे चोर चुकून असतात त्या मैदानाला गाडा मालकाची उपस्थिती अनेक सारी लोकांची येतं आणि भरून जातो मैदान. पण आज मला वाटतं बघा 4:30 वाजता तुमची गाडी पळून आलेली आहे. कुठेतरी संख्या कमी आलेली आहे. आज थोडी गर्दी कमी होती पण आयोजकांचं अभिनंदन करेल कारण आज खूप चांगला नियोजन होता त्यांचा. सगळ्या गाड्या इकडे थांबवून ठेवायच्या. जशा खालच्या गाड्या संपल्या तेव्हाच गाड्या लगेच दुसरा लॉट सोडायचा आणि चांगला वाटत होता एकदम. बरोबर. पद्धतशीर गाड्या सगळ्या सुटत होत्या आणि व्यवस्थित एकदम नियोजन होतं त्यांचं. कमिटीचे हार्दिक अभिनंदन आहे. बरोबर. आणि कुठेतरी सुट्टीला पण कॅमेरा ठेवला होता. हो सुट्टीला पण कॅमेरा होता. मध्ये ते खाली एक भोंगा पण लावला होता म्हणजे खालच्या लोकांना आवाज नाही जात तर त्याच्यामुळे खालच्या लोकांना पण आवाज जात होता. बरोबर. म्हणजे त्याबद्दल म्हणजे कमिटीने आज चांगला एकदम पद्धतशीर नियोजन केलं होतं सगळं. आता या जोडीचं वैशिष्ट्य काय वाटतं तुम्हाला? अजून किती वर्ष ही जोडी पळेल काय वाटतं? तर किती वर्ष आता काय आमचे जे सर्व आहेत मिलिंद शेट पाटील ते जोपर्यंत बोलतील तोपर्यंत ही जोडी पळेलच. बरोबर आहे. आणि महत्त्वाची साथबंधन म्हणजे तुम्ही आज बघितलं तुम्ही तर भरपूर दिवसानंतर आल्यात. जे बैल घेऊन येतात बघा नामदेव असतील नामदेव दादा असतील आपले बुवा असतील आणि हे दादा असतील. काय बोलाल म्हणजे बघा कायम साथ न सोडणारी माणसं आहेत त्यांना मिळालेली. आमचा खरंच आम्हाला म्हणजे अभिमान वाटतो का आमच्याकडे जी पोरं आहेत ना ती सगळी पोरं खूप चांगली आहेत आणि आमचे SB ग्रुप झाला सावकार ग्रुप झाला ही दोन्ही ग्रुपची पोरं एवढी चांगली आहेत. दोन्हीकडे आम्ही तिकडेही विजय मिळवलाय या पोरांच्या जीवावरतीच आणि
इकडे इकडे भोंगाचा पण विजय आम्ही मिळून आज तिकडे जाणार आहे. बरोबर. आणि पुढं गाडी पळून आल्यानंतर बघा आवडणं म्हणजे खूप कठीण गोष्ट आहे. कुठेतरी त्या मुलांचं पण कौतुक व्हायला पाहिजे. काय नाही आमचं खाली आता आज अजय होता आमचा, वरती पोरं असतात बाकीची पण, वरती पण आमची पोरं सगळी सावध असतात का भुंगाला किंवा सैराटला काय लागावं नाही किंवा काय नाही, त्याच्यासाठी पोरं असतातच आमची व्यवस्थित. काय महत्व असतं गुलालाचं आल्यानंतर मैदानामध्ये? बघा आल्यानंतर आपण बसून राहतो इथे तिथे, याची त्याच्या गाड्या बघतो, जेव्हा आपली गाडी जमते ना त्यावेळेला कुठंतरी एक मनामध्ये धाकधुकी असतं, आज कशी गाडी पळेल, समोरच्या जोडीला बैलाला कुठला बैल निघेल, काय बोलाल? आज काय तसं हे नव्हतं. आम्ही सकाळी 12 वाजता निघून आलो तिकडून ऑफिसवरून. दादाला आम्ही भेटलो पण नाही, आम्ही सगळी पोरं 2 गाड्या घेऊन आम्ही निघून आलो. आणि इकडे जसं वरती आम्ही तिथे स्टेजच्या इथे उभे होतो, तर आम्हीला जसं मला बघितलं तसं लोक मला बोलले का भुंगा आलाय का, बोलो मला नाही माहिती, बोलो मी आत्ताच आलो मैदानात. मग नंतर मला नामदेवचा फोन आला का बैल आलाय म्हणून आपल्या मैदानामध्ये. कुठेतरी कोसगाव म्हणजे सावकार ग्रुपच्या दावणीला ना कदकाठी लहान असलेला मला वाटतं एकमेव भुंगा बैल आहे ज्यांनी सावकार ग्रुपचं नाव अखंड महाराष्ट्र केला. आणि कुठेतरी एकमेव असंच बैल आहे, याच्या आधीची त्याची बैल झाली पण कुठेतरी एवढ्या नावारूपाला नव्हता, पण जो भुंगाने नाव केलं हा कुठेतरी मला वाटतं एक इतिहासामध्ये राहील नाव. नाही आमचा तर सगळ्यात पहिलं तर आम्ही जपानचं खूप आम्हाला अभिमान आहे, कारण जपानने जो आमची इच्छा पुरी केली ना ती कुठल्याच बैलाने केली नाही. आणि त्याच्याच पावलावर पाय ठेवून आमचा आता भुंगा आमचं नाव. बरोबर. आता रात्री सुरेंद्र दादाची पण एक बाईट पडलेली आहे आणि मिलिंद शेट्टी पण पडलेली आहे. कुठेतरी येणाऱ्या कालामध्ये लवकरच एक काही नवीन पण बघायला मिळेल दावणीला, काय बोलतो? 100% ते नियोजन चालूच आहे आणि आता नवीन खरेदी होण्याची शक्यता आहे लवकरात लवकर. बरोबर. आता सैराट विषय बहुतेक बरोबर, सैराट विषय काय कौतुक कराल तुम्ही सैराटचं? सैराट बैल खूप चांगला आहे आणि त्याचे मालकही खूप चांगले आहेत. त्यांचा आणि मिलिंद शेठचा खूप कॉन्टॅक्ट एकदम व्यवस्थित आहे, चांगले मित्र आहेत. आणि आमची जोडी जोपर्यंत ते दोन्ही मालक बोलत नाही तोपर्यंत आमची ही जोडी काय फुटणार नाही आणि मुंबईची A1 जोडी म्हणूनच राहणार. बरोबर आहे. आता थोडासा नामदेव दादाशी बोलतो. तर नमस्कार. काय सांगाल आजच्या सुट्टीविषयी? कुठेतरी मला वाटतं खालूनच जी गाडी होती ना ती पुढं आली आणि जी समोरची गाडी होती बघा तिचं पण कौतुक व्हायला पाहिजे. खूप पाठीमागं असून सुद्धा तोडीस तोड मला वाटतं अर्ध्या चकड्याचं अंतर झाला, इतकी फास्ट पळाली गाडी. त्या गाडीचं पण नाव, ती गाडी पण चांगलीच बनते. ते चिखलोली पाडा आपला पवार सेक्शन यांचा, सोमनाथ दादा यांचा शेरा आणि पडग्याचा रायफल होती. ती पण गाडी तोडीसतोड पळणारी गाडी आहे, ती पण गाडी नम्रातली गाडी आहे म्हणून ते नाव ठेवला. म्हणून त्यांचं पण ती पण गाडी चांगली पळाली. त्याच्यावरती आपला जेसरवाले सैराटवाले त्याही नाव ठेवलं त्या गाडीवरती. बरोबर. आता नियोजन म्हणजे आता विचारायची गरज नाही कधी झालंय, कारण नियोजन कायमच आहे या गाडीचा. कसं काय वाटतं, काय बोलाल? ते रात्री मी ऑफिसलाच होतो तरी पण मला माहीत नाही बैल घेऊन जायचे काय, मैदानाला घेऊन जायचे का नाही जायचे ते पण मला माहीत नाही. पण ते दादाही सकाळी मला 8 वाजता फोन करून सांगितला, दादा बोलतात नामदेव बैल घेऊन जायचे, तो बेड्यावरती निघून. बरोबर. त्याच्यावर मी सकाळी आलो, मग बैल भरून घेऊन आलो. बरोबर. याच्यावरच एक प्रश्न घेतो. मिलिंद शेटच्या आम्ही कायम बाईट बघितले, कुठेतरी एक सरप्राईज देतात लोकांना. आजच्या रात्रीला बाईट पडली की उद्या बैल दिसणार नाही, पण लगेच दुसऱ्या मैदानाला बैल असतो, तो काय बोलायला? आता एक वाक्य असं एक शब्द निघलाय धप्पा म्हणून, तसं एक धप्पा म्हणून असं एक शब्द आता ना लोकांच्या मनामध्येच बसलाय. कधी पण बैल रात्री शब्द बाईटमध्ये असतात, बैल उद्या पळणार नाही, तर उद्या सकाळचे नाव फिरल्यावरती लगेच समजतात बैल आला लगेच बोलतात आज कोणत्यावर तरी धप्पा देणार. बरोबर आहे. आणि लवकरच आता जे मिलिंद शेटचे चाहते आहेत कुठेतरी त्यांना पण मैदानामध्ये बघण्यासाठी ते जे चाहते ते आतुरता आहेत. आता दादा 100% येणार. दादा थोडीशी मीटिंग असल्यामुळे दादा थोडे बाहेर गेलेत, त्याच्यामुळे दादा आज मैदानात नाही येऊ शकले. पुढच्या मैदानापासून दादा 100% मैदानात दिसणार. बरोबर. आता शेवटचा प्रश्न घेतो मी. कुठेतरी मिलिंद शेटची जी बाईट होती ना कुठेतरी असं दर्शवतंय की आम्हाला पायऱ्या न देणार आहेत त्यांनाच आम्ही धप्पा देणार, तर कुठेतरी मला असं नाही वाटत की भुंगाला पायऱ्या मागण्याची गरज लागत असेल, काय बोलत? आता ते त्या आतली गोष्टी असतील ते दादांनाच माहीत असतील, ते मला काय माहीत नाही. पण दादा बोलले असतील ते खरं झाले असेल म्हणून दादा बोलले. बरोबर आहे. तर दादा तसे बोलणार नाही. बरोबर. दादांना शब्द कोणतरी असं पहिल्यासाठी जरासं काहीतरी फसवलं असेल म्हणून दादा 100% असं बोलले असते. म्हणजे येणाऱ्या कालामध्ये त्यांच्यावर पण नाव फिरणार, त्याच्या नाव पण फिरणार नाही तर कधी पहिल्यात पण बोलू शकतो. बरोबर आहे. आता दादांच्या वरती ते सगळं बरोबर. दादा बोलतात ते खरं असणार म्हणून दादा असं बोलले. बरोबर. चला आता 31चं मैदान आपलं बोनिवलीचं आणि मानाचं मैदान, काय वाटतं कसं काय नियोजन होईल? बघू आता दादा काय करतात. आता दादा बोलतील. बैल तर आता फ्रेशच आहे. बैल तोपर्यंत 31 तारखेला बैल रेडी ठेवायचा प्रयत्न करू आम्ही. आता एवढी सारी गुलाला मुंबईला चालू आहे, विठ्ठल नानाची काही बोलणं होतंय का नाही? दादांची आणि नानांशी कॉन्टॅक्ट चालूच असतात, पण नानांच्या पण थोडासा दुखापत झाली होती
त्याच्यामुळे नाना पण जास्त मैदानात दिसत नव्हते. त्याच्यामुळे आता दादाशी आणि नानांचे कॉन्टॅक्ट चालूच असतो. बरोबर. या सीझनला आपल्या मुंबईच्या चालू सीझनला एखाद्या वेळेला मला वाटतं भुंगाची गाडी पळवण्यासाठी यायला पाहिजे विठ्ठल नानांनी. काय वाटतं तुम्हाला? दादांचा आणि त्यांचा बात होणार, कॉन्टॅक्ट होणार. चांगला कोणता मैदान असेल तिथं विठ्ठल नानांना बोलून घेणार. भुंगाची गाडी पळवण्यासाठी नाना सज्ज राहणार. बरोबर. चला, तुम्हाला आजच्या गुलालाचा खूप खूप अभिनंदन.